नमस्कार. जमलेल्या सर्व दीपनगर वासियांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपल्या महानिर्मिती भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातून सेवानिवृत्त होणारे कर्मचारी श्री अशोक भागवत बोंडे, पहारेकरी, सुरक्षा विभाग. श्री बोंडेजी यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1965 रोजी भुसावळ येथे झाला. त्यांचे आईवडील हे शेती करत असत. त्यांचे मूळ गाव हे भुसावळ जवळील साकेगाव. बोंडेजी 3 भाऊ व 1 बहीण. बोंडेजींनी त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा साकेगाव येथून पूर्ण केले व माध्यमिक शिक्षण म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथून पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ऑटो रिक्षा चालवण्याचे कार्य तब्बल 10 वर्ष केले. 7/5/1998 रोजी त्यांना पहारेकरी म्हणून महानिर्मिती कंपनीमध्ये नोकरी मिळाली. त्यांनी त्यांच्या नोकरी काळात 210 मेगावॅट, 500 मेगावॅट, प्लांट गेट, मेन गेट, फॅक्टरी गेट, भागावती डॅम, वर्कशॉप, रेल्वे साईट, शक्तिगड अशा अनेक महत्त्वाच्या विभागात सेवा दिली. त्यांनी त्यांच्या सेवा काळाला अनेक चोऱ्या होण्यापासून वाचवले व आपल्या महानिर्मिती कंपनीचा भरपूर फायदा करून दिला. श्री बोंडेजी यांचे लग्न 1990 साली रोहिणी मॅडम यांच्याशी झाले. या दाम्पत्याला 1 मुलगा व 1 मुलगी आहे. बोंडेजी यांना संपूर्ण आयुष्य रोहिणी मॅडम यांची खूप साथ लाभली. रोहिणी मॅडम यांच्या साथीमुळेच बोंडेजी एवढा प्रदीर्घ काळ विना अपघात आपली नोकरी करू शकले. या दाम्पत्याचा मोठा मुलगा खुशाल हा BComचे शिक्षण पूर्ण करून सध्या साऊथ आफ्रिकेमध्ये कोल मायनिंग येथे साईट इन्चार्ज म्हणून कार्यरत आहे. तो विवाहित असून बोंडेजी यांची सून ममता हिने सुद्धा BComचे शिक्षण पूर्ण केलेले आहे व यांना क्रिशा नावाची एक गोड अशी मुलगी आहे. बोंडेजी यांची मुलगी दामिनी हिने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असून तिचे पती देवेंद्र बंगाळे हे सुद्धा अभियंता आहेत व सध्या OCE प्रायव्हेट लिमिटेड या त्यांच्या कंपनीमध्ये कार्यरत आहेत. तरी श्री अशोक भागवत बोंडे यांना भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र महानिर्मितीतर्फे सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी साळवे अविनाश, वरिष्ठ व्यवस्थापक सुरक्षा, भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर येथे सध्या कार्यरत आहे. माझ्या सुरक्षा विभागात श्री बोंडे AB हे पहारेकरी मागील 27 वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांची सध्याची ही पहिलीच नोकरी आहे. त्यांनी पूर्ण सर्व्हिस एकाच ठिकाणी संपूर्ण केलेली आहे. तसंच ते सुरक्षा विभागात आमच्या एक कौशल्य व निपुण पहारेकरी म्हणून त्यांना ओळखण्यात येतं. त्यांनी सुरक्षा विभागासाठी त्यांनी वेळोवेळी आमच्याकडे पेट्रोलिंग करणे, गेट पास चेक करणे, गाड्या चेकिंग करणे व तसेच गेट पासचा सर्व हिशोब वगैरे काय जे असतो ते सर्व त्यांनी रजिस्टरमध्ये नोंद केलेले आहेत. तसंच ते बल्करविषयीसुद्धा त्यांचा गाढा अभ्यास आहे. बल्करच्या गेट पास देणे, बल्करच्या बद्दल त्यांची ते गाड्या सोडण्याची जी पद्धत आहे क्रमाक्रमानं ही सुद्धा खूप चांगली आहे. तसंच त्यांच्या स्वतःच्या सर्व्हिसमध्ये त्यांनी जे आपले बूस्टर ॲश पाईपलाईनच्या ठिकाणी पेट्रोलिंग करून खूप पद्धतीनं आपल्या बोर्डाचं नुकसान त्यांनी थांबवलेलं आहे. तसंच त्यांनी वेळोवेळी चोर पकडून बूस्टर साईडला त्यांनी वेगवेगळ्या FIRसुद्धा त्यांनी नोंदवलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने त्यांनी एकूण त्यांच्या सेवा काळामध्ये MSCBला खूप सारं सहकार्य केलेलं आहे. बूस्टर पंप हाऊसमधून त्यांनी जो अनुभव कमवलेला आहे तर तो अनुभव आता आमच्या पुढील पिढीला, जसं की आमचे पुढील पहारेकरी असतील, कनिष्ठ सुरक्षा अधिकारी असतील, यांना तो द्यावा.
तसंच त्यांनी त्यांच्या संपूर्ण सेवा काळामध्ये आता असा एक कर्तबगार पहारेकरी निवृत्त होणं म्हणजे आमच्या सुरक्षा विभागात एक मोठा दरी निर्माण करण्यासारखं आहे. तरी तो आता आम्ही पण पुढील पहारेकरी व अधिकाऱ्यांना त्यांचे असलेले अनुभव आम्ही नक्कीच कामामध्ये घेऊ. त्याच्यामुळे व तसंच त्यांच्या आता इथून पुढील सेवानिवृत्तीनंतर त्यांचं आयुष्य हे निरोगी राहावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व त्यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देतोय. धन्यवाद. आज माझे वडील हे सेवानिवृत्त होत असून प्रतिदीर्घ सेवा त्यांनी सुरक्षा विभाग येथील या भागात केली आणि त्याच्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी काटेकोरपणे पालन त्याचे व्यवस्थितरित्या केले आणि त्यांचा जो सहवास आम्हाला आणि मार्गदर्शन हे खूप खूप छान राहिले. त्यांच्या कष्टामुळेच आम्हाला चांगले शिक्षण व आरोग्य जीवन आनंदमय मिळाले. तुमचे मार्गदर्शन सहकार्य हेच आमच्या यशस्वीतेचे खरे रहस्य आहे आणि तुम्हाला माझ्याकडून महानिर्मितीमधून सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा आणि याच्या पुढील तुम्ही आरामाचे जीवन जगावे व पुढची जबाबदारी आम्हाला स्वीकारावी ही अपेक्षा करतो मी तुमच्याकडून. मी सौ ममता खुशाल बोंडे, श्री अशोक भागवत बोंडे यांची सून. महानिर्मितीतून सेवानिवृत्त होत असल्यामुळे आमच्या पप्पांना खूप खूप शुभेच्छा. तसेच मी 7 वर्ष झाले माझ्या लग्नाला, तर त्यांनी मला सून म्हणून नाही तर मुलगी म्हणूनच माझा सांभाळ केला. त्यांना मुलगी एक आहे तरी त्यांनी त्यांच्यात आणि माझ्यात कधीच मतभेद केले नाही आणि दोघांनाही मुलीप्रमाणेच आमच्या दोघांशी वर्तन केले आणि माझा सांभाळ केला. मला कधीही वडिलांची आठवण येऊन दिली नाही आणि यापुढेही मी याची जबाबदारी घेते की त्यांना मी आयुष्यात कधीही त्यांना दुखवणार नाही आणि त्यांच्या सुखदुःखात सदा सामील राहील. आणि ईश्वरचरणी हीच प्रार्थना करेल की सेवानिवृत्ती झाल्यानंतरही त्यांना चांगले आरोग्य आणि निरोगी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. माझे आजोबा ड्युटीमधून फ्री होत आहे आणि तेव्हा त्यांचा वेळ आता ते त्यांचा पूर्ण वेळ होत आहे. त्याच्यासाठी मी खूप खुश आहे. हॅपी रिटायरमेंट. मी अशोक भागवत बोंडे, पहारेकरी, दीपनगर पॉवर स्टेशन, 7/5/1998 मध्ये नोकरीला लागलो. त्यानंतर माझं जीवन सुरू झालं. मला संपूर्ण स्टॉकने व्यवस्थित सांभाळ केला व मी त्यांच्याशी कधीही भेदभाव न करता ड्युटी केली व प्रामाणिकपणे काम केलं. पॉवर हाऊसमध्ये विविध गेटवर तपासणी करताना, गाडी चेक करताना, गेटपास चेक करताना सगळ्याशी व्यवस्थित बोलून आपलं काम करीत राहिलो व माझे आज 27 वर्ष कंप्लीट सर्व्हिस झालेली आहे व मी आज 28 फेब्रुवारी 1925 रोजी रिटायर होत आहे. मला माझ्या घरच्या मंडळींनी, विशेष म्हणजे पत्नीने, मुलाने, सगळ्यांनी सांभाळ करून घेतला व चांगलं आयुष्य लाभो याची हमी दिली. त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे.